हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी चालले माझ्या सासरी. आता आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो, सगळे देव केले, अजून धोंडे जेवण केलं, सगळं केलं आणि आता मी चाललो आमच्या घरी. तर बघा आम्ही दोघंजण चालवत आणि परीला पण चालवलं आहे आम्ही. तर तुम्हाला दाखवते आमच्या वहिनी काय करतात. बघा इथं शंभू काय करतो. शंभू काय करतोय? इकडे पाण्यात दगड टाकतोय. दुपारी 2 वाजता चहा पितात. चहा पिलो कंटाळा आलेला त्याच्यामुळे. आणि इकडं असते आजी आणि इकडं वहिनी चहा पितात. वहिनी काय करताय मला सोडून? आणि इकडं काव्यान परी परी चालेल. परी इकडं बघ. परी तर बघा ताई आता आजींच्या पाया पडतात, आईंच्या पप्पांच्या सगळ्यांच्या पाया पडतात. परी चालली तर परी बघा आमची हाय करती. तर हे चालले 2 जण, आता 2-4 दिवस राहिले. व्हिडिओ चालू करायला त्यांच्या पाया पड. नको नको माझ्या पाय असतं, माझ्या हातात कॅमेरा म्हणून तुम्ही काही करसान का? मग जास्त झाली आपली. मी पडते तुमच्या. बघा ताई चालले, ताईंसोबत परी चालली. आनंदी झालेला आहे मित्रांनो, आनंद वाटला आम्हाला प्रवासात अक्कलकोटवरून देवाला. बघा ती रील्स मध्ये दाखवतात ते खरं झालं. बघा येताना माहेराला 1 बॅग घेऊन यायचं आणि जाताना 4-5 घेऊन जायच्या. होय ताई, आंबे घेऊन जायचे, हळदी कुंकू लावतात. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आई आणि मुलगी. प्रेम असावं तर मित्रांनो असं असावं प्रत्येकाच्या घरामध्ये. पहा पहा, हे आहेत सुनबाई. पाय उचलून घेऊ नका. इकडे बघा वहिनी आणि अश्विनी आहे इथे. चला चला. बघा जेलमध्ये कोणला शंभू. शंभू काय झालं? काय झालं? वाघ जाळीत कोणलाय बघा, कसा वाघ जाळीत कोणलाय. काय झालं शंभे? ओक ओक ओक. ते उघडलं की झाकून घेते. हो चला. येताना मी फक्त ही बॅग घेऊन आली होती, जाताना ही एक बॅग घेऊन चालली. आणि मी तुम्हाला म्हणलं दादोडीसाठी फोटो फ्रेम बनवली, तर तिनं काही नेली नाही पुण्याला. तर आता मी चालले घेऊन आमच्या घरी ना. आमचा पण बनवला आहे आम्ही एक, ते पण आम्ही आता जीवनमध्ये जाऊन घेणार आहे. इथं बसले आमची म्हातारी, काय खाती काय माहिती. कशाची भाजी खाती? अयो मला जेवण करते. आम्ही चाललो की पाया बिया पडू द्या. तुम्ही चाललाय मग पाया पडू द्या की. चालवलं आणि सूर्य किती छान असा वाटतोय. तर परी आमची म्हणते की आज सूर्य सोन्याचा झालाय. तर तुम्ही सांगा बघा किती छान असं वाटतंय. असं बघायला खूप छान वाटतं. असं राहणार ते फोटोशूट करायला तर एकदम भारी. आणि आमची परी म्हणते की ते सोन्याचं. बघा आता गाडीवर बसून परीला भूक लागली, म्हणून मी परीसाठी थोडंसं खायला आणले. आणि मग ह्यांना म्हणलं तुम्ही पण खावा. ह्यांना पण दिलं खायला. हे नको म्हणत होते, ह्यांना खावा म्हणलं थोडंसं. परीला भूक लागली. आम्ही इथं थांबलो टाकळी चौकात. बघा तर बघा रात्री आम्हाला घरी यायला 10 वाजले होते, त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही. तर आता मी व्हिडिओ घेते. मी आमच्या लग्नातल्या एक फोटोची, छान अशा फोटोची फ्रेम बनवली. तर मी तुम्हाला दाखवते कोणती फ्रेम बनवली आहे. बघा इथे ठेवली. आता मी ती फ्रेम ओपन करणार आहे. तर बघा कोणता फोटो आहे त्यात. तर बघा आता मी फ्रेम केली ओपन. वाव, बघा आमच्या लग्नातला फोटो. अशी फ्रेम बनवली मी, किती छान आहे बघा. असं वरती
मोठी फ्रेम आहे बघा, किती छान आहे. आमच्या लग्नातला फोटो बघा, फोटो किती छान फ्रेम आहे, मी बनवली. ओके. तर बघा, फायनली आमची फ्रेम लावली मी इथं आहे राधाकृष्णाची, आणि इथं लावली माझ्या दादुडीची. अशा 3 फ्रेम लावल्या, आणि तिकडं लावलं ते, आणि ते तिकडं लावलं. पूर्ण अशी रूमाला असं भरल्यासारखी वाटायला लागली आता. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच कंटिन्यू करते. तर आमची फोटो फ्रेम कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. दादोडची आणि माझी पण तुम्हाला कशी वाटली ती सांगा, आणि मी योग्य ठिकाणी लावली का ते पण कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके फ्रेंड्स, बाय बाय.